ट्रेन अजून आली नाही आहे. एकदम धावपळीने आम्ही आलो, खूप काही करून आलो, पण ट्रेन अजूनही आली नाही. 9:45चा टायमिंग होता ट्रेनचा, पण अजून आली नाही आहे ट्रेन. आता 10:15 10:30 वाजत आले तरी ट्रेन आली नाही. आय थिंक 1 तास लेट आहे. आम्हाला वाटलं ट्रेन चुकते की काय आम्हाला, पण फॉर्च्युनेटली येते ट्रेन. अरे यार, ही तर विरार आले. आम्हाला वाटलं की सौराष्ट्र मेल आली की काय. एवढं बोचकं घेऊन 1 तास मी उभा आहे इकडे, तरी पण साली ट्रेन अजून आलेली नाही. आता गाडी मालाडला आलेली आहे, त्यानंतर कांदिवली, त्यानंतर बोरिवली येईल. ट्रेन येते, अनाउन्समेंट केली आहे बाईने, आता ट्रेन येईल. फायनली ट्रेन येते भाई, आता टेन्शन मिटलं. ट्रेन येते, ट्रेन येते, ट्रेन येते. तर फायनली एवढ्या वेट नंतर एवढा सारा बोचका घेऊन आम्ही आमच्या ट्रेनमध्ये चढलोय. आणि ही आमची सीट आहे, ही साईड अपर आहे, माझी सगळ्यात आवडती सीट. आणि खाली माझ्यासोबत जे दोन फ्रेंड्स आहेत माझे, ते आहेत. आणि अशा पद्धतीने आम्हाला सीट मिळाली आहे, सो खूप खुश आहेत. सो ट्रेनमध्ये टाइमपास काय, तर आता आम्ही पत्त्याने खेळतोय गाढव पीस. राम राम मंडळी, आता मी उठलेलो आहे, 8 वाजलेले आहेत, बरोबर 8 वाजतात सकाळी. आत्ता जाग आली, मस्त मी फ्रेश झालो, तोंडावर पाणी वगैरे मारलं. आणि काय बोलावं सुचत नाही आता. मस्त मी भूक लागलेली आहे, आता नाश्ता करेन, कारण मला भूक सहन होत नाही. सो आता नाश्ता करेन. नाश्ता काय करतो हे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे मी खूप छान दृश्य पाहतोय की ट्रेनमध्ये कोणीतरी स्वच्छता करायला येत आहे. भारतीय रेल्वे आणि तिथे स्वच्छता आहे, हे खूप रेअरली होतं. हे बघा, सीटवर सुद्धा काही एक धूळ नाही आहे, थोडी सुद्धा, खूप क्लीन आहे. खाण्याचे पदार्थ आम्ही बरेच सोबत घेऊन गेलो होतो, पण म्हटलं दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी आपण ॲपलने करावी. चहा कॉफी वगैरे काही ट्रेनमध्ये आलं नव्हतं, आणि हे सुंदर दृश्य पाहत पाहत मी ॲपल खात होतो. प्रोटीन लाडू खातो आता मस्तपैकी. पहिला ॲपल खाल्लं सकाळी सकाळी, त्यानंतर आता प्रोटीन लाडू खातोय. आता कॅल्शियम लाडू पण खातोय. म्हणजे काय काय आणलेलं आहे बघा आमच्या फ्रेंड्सने. प्रोटीन, कॅल्शियम, फायबर सगळं आहे. प्रोटीन लाडू, कॅल्शियम लाडू, ॲपल खाऊन झाल्यानंतर मी पुरणपोळी खातोय. तुम्ही म्हणत असाल मी खादाड आहे. हो, मी खरंच खादाड आहे. त्यानंतर गाडी एका स्टेशनवर थांबली. इथे मी 4 चहा घेतले आणि ठेपला घेतले आम्हाला खाण्यासाठी. ठेपला लिया हमने आणि चाय लिया. त्यानंतर फायनली आम्ही द्वारका स्टेशनला पोहोचलो आणि आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलवर. ड्रायव्हर काका म्हणाले की तुम्ही हॉटेलवर जाण्यापूर्वी पहिलं जेवून घ्या, कारण ऑलरेडी 2 वाजून गेले होते, त्यामुळे पहिले आम्ही जेवायला गेलो. आईच्या गावात हे सगळे गुजराती आयटम बघून माझ्या तोंडात असा पाणी सुटलं. हॉटेल वंदना म्हणून होतं, तिथं आम्ही बसलो होतो जेवायला. भाई साहेब, किती प्रकारच्या गोष्टी आहेत, किती प्रकारचं खाणं आहे, काय खाऊ काय नको. ही बघा, ही आहे हॉटेल वंदनाची गुजराती थाली. म्हणजे तुम्हाला लापशी दिसते, चपाती दिसते, वेगवेगळी भाजी दिसते, तुपामध्ये सगळे पदार्थ बनवतात हे लोक. ह्यांची सर्व्हिस पण बघा. हे सगळी लोक ना, असं वाटत होतं की स्वतःचंच हॉटेल आहे आणि स्वतःचंच घर आहे आणि ते आम्हाला वाढतायत, जेवण देत आहेत, असे ते सगळे कर्मचारी तिथे वावरत होते. हे बघा, प्रत्येक कर्मचारी तिथे स्वतःहून विचारत होतं, सर तुम्हाला काय पाहिजे, अजून घ्या अजून घ्या, कारण 170 मध्ये अनलिमिटेड होतं, ते काही खात नाही. त्यामुळे तिथल्या सर्व्हिस पण आम्हाला खूप आवडली. प्रत्येक जण असं वाटत होतं की त्याचं स्वतःचं वाटेल. त्यामुळे हे सगळे पदार्थ बघा तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारचे करतोय हॉटेल वंदनामध्ये. ते हॉटेल वंदना सबसे बेस्ट हॉटेल इन द्वारका असं मला वाटतं. आणि इथे आमचा स्टे आहे. तर आम्ही हॉटेल लीलामध्ये घुसलेलो आहे, जिथे आमचा स्टे आहे. ही आमची रूम आहे. रूम बघा, असली खतरनाक रूम आहे, खतरनाक जेवण, खतरनाक रूम.
खतरनाक जेवण, खतरनाक रूम, मजा येते. आता मी एन्जॉय करणार, फक्त रूम मध्येच बसावं असं वाटतंय, एवढी खतरनाक रूम आहे. बाथरूम बघा किती स्वच्छ आहे. एकदम स्वच्छ आणि क्लीन बाथरूम आहे. टॉयलेट आहे मस्त. खुश झालेलो आहे मी, मन आत्मतृप्त झालेलं आहे. फॅन वगैरे बघा मस्तपैकी. टीव्ही चालू आहे, इकडे झोपून मस्तपैकी टीव्ही बघायची. आत्मतृप्त होणे म्हणजे काय? आत्मतृप्त होणे म्हणजे काय? म्हणजे हे ही जी रूम भेटते ना भाई, ट्रॅव्हलिंगला आल्यावर रूम भारी भेटली म्हणजे एकदम भारी काम झालेलं आहे. आणि जबरदस्त आपल्याला रूम भेटलेली आहे. हे बघा, इथे सगळं स्टोरेज आपण जे काय असेल ते आपलं ठेवू शकतो. खूप भारी वाटतंय. महाराष्ट्रामध्ये राहून आम्ही तारक मेहता बघितलं होतं किती वर्ष लहानपणापासून, पण आता गुजरातमध्ये येऊन तारक मेहता बघणं ही काही वेगळीच मजा आहे. आम्ही द्वारकाला आलो आहे आणि द्वारकाला हॉटेलमध्ये बसून हॉटेलच्या रूममधल्या टी व्हीमध्ये आम्ही तारक मेहता बघतोय. ही जरा वेगळी वाईब येते, कारण तारक मेहता म्हटल्यानंतर आपल्याला लगेच जेठालाल आणि दयाबाबी आठवते. त्यामुळे आम्ही तारक मेहता बघतोय आणि ते गरबा चालू आहे. सो पुढची मजा तुम्हाला मी दाखवतो. सो 5 वाजलेले होते आणि आता आम्हाला जायचं होतं पुढच्या टूरसाठी. जे काय आमचे स्पॉट आहेत ते फिरण्यासाठी आम्हाला जायचं होतं, तर आम्ही निघालोय. ये रही हमारी लिफ्ट. गाडीचा वेट करतोय आम्ही. आता गाडी येते आणि आम्ही बसणार आणि फिरायला जातो. गाडी आली, गाडी आलेली आहे. आता आम्ही गाडीत बसतोय आणि आता आम्ही चाललोय फिरायला. सो खरी जर्नी स्टार्ट झालेली आहे. संध्याकाळचे 5 वाजल्यानंतर आम्ही सगळ्या देवदर्शनाला निघतोय. तिथे जी काही काही मंदिर आहेत द्वारकेमध्ये ती सगळी एक्सप्लोअर करणार आहोत आम्ही. आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलो आमच्या पहिल्या स्पॉटवर, जे आहे भडकेश्वर महादेव मंदिर, जे द्वारकामध्ये आहे. हे तुम्ही पाहू शकता. आणि हा आहे मंदिरा शेजारीचा समुद्र. म्हणजे ना सुस्त आणि इथे असं हे सुंदर गाईचं वासरू भेटलं. ते सगळेजण त्याची सेवा करत होते. म्हटलं आम्ही पण करूयात. हे आहे स्वामीनारायण टेम्पल द्वारकामधलं. खूप छान आहे. आतमधून बघा तुम्ही किती छान आहे हे मंदिर. स्वामीनारायण टेम्पल, स्वामीनारायण मंदिर. खूप छान नक्षीकाम वगैरे केलेलं आहे इथे. प्राचीन मंदिर आहे. हा आहे गोमती घाट, द्वारकेमधील गोमती घाट. तुम्हाला याची माहिती असेल गोमती घाटवर काय घडलेलं आहे? गोमती घाट आपल्या भगवान द्वारकाधीशाची काय लीला आहे, तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मला माहिती नाही आहे. सो मी फक्त शूट केलं आणि फक्त ही माहिती देतोय की आम्ही कुठे कुठे गेलेलो. फायनली मनासारखं झालं. इथे गोमती घाटमध्ये आरती चालू होती, ते आम्हाला भेटली आरती. तुम्हाला दाखवतो सीन तो. आरती झाल्यानंतर आम्ही रात्र झाली, जेवलो, झोपलो, एवढंच होतं. सो काही शूट केलं नाही मी. हे सगळं पहिल्या दिवशीचं होतं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात आम्ही सेकंड डेला आणि थर्ड डेला काय काय केलं. सेकंड डे आम्ही मेन अट्रॅक्शन इन द्वारका म्हणजे द्वारकाधीश मंदिरापासून सुरुवात केली. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.